धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अमोल धोंडिवा खताळ यांचा विजय झालाय। शिवसैनिकांमध्ये एक मोठा उत्साह दिसून येतोय। यावेळी अमोल खताळ आणि शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपचे युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील आले होते। या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या 40 वर्षांच्या दहशतीला संगमनेरची जनता अक्षरशः वैतागली होती। त्यामुळे येथील स्वाभिमानी जनतेनं बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून त्यांच्या दहशतीला सडेतोड असं उत्तर दिलंय। तसेच हा विजय देखील लाडक्या बहिणी, सर्वसामान्य शेतकरी, युवक या सर्वांचा आहे। अमोल खताळ म्हणजेच सुजय विखे पाटील आहेत। पुढील 5 वर्ष अमोल खताळ आता त्यांनी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार आहेत। आश्वासनं पूर्ण न झाल्यास मी पुढच्या विधानसभा निवडणुकीला तुमच्या समोर येणार नाही। मी कधीही कोणाचा बदला घेत नाही, परंतु संगमनेरच्या कार्यकर्त्यांनी बदला घेतला असेल तर मला माहित नाही। त्यांनी 1 दिवस आधीच भावी मुख्यमंत्री असे बोर्ड लावले होते, परंतु अतिघाई संकटात नाही हे कदाचित बाळासाहेब थोरात यांना माहिती नसेल। दरम्यान आज झालेला विजय हा सर्वसामान्य शिवसैनिकांचा विजय आहे असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। पराभव झालाय, काय आनंद आणि काय विश्वास होता? हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोरगरीब जनतेचा विजय आहे। हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्वाचं हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे, जे 40 वर्षापासून न्यायाची अपेक्षा करत होते। आज अमोल खताळच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले। मी आज आवर्जून सांगतो की अमोल खताळ हे एकटे आमदार नाहीत, त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावाजला जाईल। हे शब्द सुजय विखे या ठिकाणी। सामान्य लोकांची ताकद काय असते, सत्तेचा माज कसा असतो आणि सत्तेचा माज जे लोक करत होते, ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला, त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कसं कार्यक्रम लावला हे तुम्ही पारनेरलाही पाहिलं, संगमनेरलाही पाहिलं, देवाशालाही पाहिलं। त्यामुळे मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या गढूळ राजकारणाचा, सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा, आमच्या प्रत्येक माता भगिनी जिच्यावर हल्ला झाला तिचा, ज्या युवकांच्या गाड्या जाळ्या त्यांचा, असे सगळ्यांचा संघटित विजय आहे। आणि म्हणून अमोल खताळ हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार। सरकार आपलं आलंय, आपल्या सरकारमध्ये महायुतीच्या वतीने शब्द देतो की जे शब्द अमोल खताळांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले, ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मतं मागायला सुजय विखे परत येईल। दिवा मिळेल कारण हे पहा, कोणाला काय मिळेल हा महत्वाचा दिवस नाही। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेने मला सगळ्यात मोठी आयुष्यातली भेट दिली। जे वातावरण त्या ठिकाणी होतं, जो अन्याय होता आणि जे मी जे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सांगण्याचा प्रयत्न करत होतो, खर तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्व आमचे नेते
माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज आम्हाला आमदार कालपासूनच सगळीकडे बॅनर लागले होते तालुक्यात आणि भावी मुख्यमंत्री म्हणून थोरातांचे बॅनर लागले होते. त्यांची बऱ्याच वेळ आली त्याच्यावर. अति घाई संकटात नाही असं ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं आणि ते कदाचित वाचत नव्हते कारण की ते जमिनीवर होते. ते हवेत होते हवेत, त्यामुळे ट्रकच्या पाठीमागे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही. मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे. जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर ठेवला, जो विश्वास अमोलवर ठेवला, मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे. एक असा संगमनेर ज्याची संकल्पना गोरगरीब जनतेने केली होती. एक असा संगमनेर ज्यामध्ये नाते गोते सोडून सर्वसामान्यांना आता कामं मिळणार. एक असा संगमनेर की ठेकेदार मुक्त संगमनेर आणि या ठिकाणी वाळू आणि स्टोन क्रशर मुक्त संगमनेर. एक गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर नगर लोकसभेमध्ये तुमचा पराभव झाला होता, त्याचा कुठेतरी हा बदला. मी बदला घेत नाही. मी कधीच बदला घेत नाही. हे कार्यकर्त्यांनी घेतला असं मी अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही. मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो. कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतं हे बोललो आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गनिमी काव्याने आम्ही ही विजय मिळवला. हे तुम्हाला वाटतंय का तुम्ही उमेदवारी केली नाही आणि आज म्हटलं ना, अमोल खताळ म्हणजे सुजय विखे आमदार, अमोल खताळ आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार. साथ होती असं म्हटले जातं, तर काय वाटतंय यावर आपल्याला संगमनेर मधून? आम्हाला इतर कुठलाही पक्ष असू, आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणीची साथ होती एवढंच मी तुम्हाला संगमनेर मध्ये चालली, त्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे? हे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी ती टॅगलाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगमनेर दहशतमुक्त करून टाकलं. ते मी अनेक वेळेस म्हटलो की हे करू नका, ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते, तुम्ही आझादी मागू नका, पण ते काय ऐकायला तयार नव्हते. आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशतमुक्त आझाद, दहशतीतून आझादी या टॅगलाईनला संगमनेर शोभेल. आणि आज तुम्ही पहा, येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा शब्द या ठिकाणी. एका सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणाऱ्या बलाढ्य नेत्याला आज पराजित केलेला आहे. एक कसली जादू आहे? हेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होतं की मुख्यमंत्रीचे स्वप्न पाहणाऱ्याला एक साधा शिवसैनिक पाडून दाखवतो. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवलं. माननीय एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो. लोकसभेला दोन्हीकडे पाहिले तर खूप मोठी पिछाडी होती महायुतीची आणि आता महायुती आघाडीवर आहे. काय आघाडीचा डंका वाजतो जिल्ह्यात. लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम अमोल खताळच्या माध्यमातून संगमनेर विधानसभेमध्ये केलं जाईल. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर.
तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.